जास्त कार्यकर्ते आपल्या या मंडळामध्ये आहेत ज्या अगदी मनापासून. अरे गणपती निघालाय पाण्याकडे.
हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या ह्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या अटायरवरून तुम्हाला कळलं असेल, मी आलोय विसर्जन मिरवणुकीला आपल्या मुंबईच्या राजाच्या, आपल्या गणेश गल्लीचा गणपती. तर आज जे काय होईल ते तुम्हाला मी सगळं शूट करून दाखवीन. गणपती कसा कसा कुठून जाणार आहे. ह्यावेळी एक नवीन रूट आहे जो आपला गणपती घेणार आहे, तर तोही मी कव्हर करीन. म्हणजे हा व्हिडिओ बघायला तुम्हाला एकंदरीत आवडेल. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चालू झालं रेकॉर्डिंग. तर आता वाजले 11:10 आणि आता आम्ही आहोत मेघवाडीच्या इथेच. तर थोडासा एक प्रॉब्लेम झालाय, ट्रॉलीचा एका चाकाचा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे गणपती अजून इथेच आहे. तर बघू कसं रिझॉल्व्ह होतं, जेवढं लवकरात लवकर रिझॉल्व्ह होईल. अरे वा वा वा, रिझॉल्व्ह झालाय प्रॉब्लेम. आणि आता आम्ही निघतोय, गणपती पुढे चालणार. आता बराच टाइम झाला आम्ही इथे उभे होतो, तर मला कळत नव्हतं की नक्की किती वेळ जाईल. पण आता सगळ्यांची एक्साइटमेंट बघून असं कळून येते की प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालाय. आणि फायनली गणपती निघालाय. आणि मेघवाडीची पुष्पवृष्टी, गणपतीवर पुष्पवृष्टी होईल. गणपतीवर फुलं टाकतात, मस्त वाटतं बघायला.
आपल्या सभापतींचा उंबरठा विभागाचा उंबरठा बाहेर जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी संयम ठेवायचा आहे आणि जोश जल्लोषात आपल्या या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. सदर मूर्तीवरती आवडेजींनी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा पुष्पवृष्टी करू. स्वप्नील आहेत का? धन्यवाद स्वप्नील साहेब. वर्षभर या मंडळाचे असे अनेक कार्यक्रम होत असतात आणि सर्व कार्यकर्ते, मला वाटतं सर्वात जास्त कार्यकर्ते आपल्या या मंडळामध्ये आहेत, जे अगदी मनापासून या सर्व मंडळासाठी कार्य करत असतात. जसं मी सकाळी बोललो की गणपती चिंचपोकळीचा ब्रिज उतरून लेफ्ट घेणार आहे, तर आता त्या ठिकाणी आलाय गणपती. आता हा गणपती आपला लेफ्ट घेऊन बकरी अड्ड्याच्या दिशेने जाणार आणि पुढच्या सिग्नलवरून राईट घेणार. दरवर्षी गणपती ह्या रूटने जातो. हा जो मोनोरेलचा ब्रिज चाललाय ह्या रस्त्याने गणपती जातो सरळ, पण ह्या रस्त्यात काहीतरी काम चालू आहे त्यामुळे गणपती ह्या वर्षी ह्या रस्त्याने जातोय. आता हा सरळ रस्ता आपल्याला 7 रस्त्याकडे जाणार घेऊन. अरे रुकवेद, कधी जाणार गणपती? काय माहित. नाही माहित. आणि घड्याळात वाजले 6:30 आणि आम्ही पोहोचलोय लॅमेंटन रोड. म्हणजे अजून पोहोचलो नाहीये, आता जस्ट लागेल. इथे मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे रस्ता खूप अरुंद झालाय. बघू अजून किती वेळ लागतोय. बरोबर 7 वाजलेत आणि गणपती लॅमेंटन रोडला लागलाय. हा एवढा काळो गणपतीला कायम चौपाटीच्या इथेच होतो. पण मजा येते, एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतोय यावर्षी. आता गणपती चौपाटीच्या दिशेने लागलाय. आता सरळ सरळ गेल्यावर चौपाटी येणार आणि घड्याळात वाजले 7:45. तरी अजून अर्धा तास तर आरामात जाईल चौपाटीला पोहोचेपर्यंत. समोरच आहे, 2 मिनिटाचा रस्ता नाहीये, तरी पण गर्दी बघा केवढी आहे. पूर्ण जेवढी बघाल तेवढी माणसं दिसतील तुम्हाला. खूप गर्दी आहे. आता चौपाटी एकदमच जवळ आली आहे.
समोर दिसते आपल्याला ही गिरगाव चौपाटी. प्रसार माध्यम कक्ष, सगळे न्यूज चॅनल चे कॅमेरे इथे असतात. आणि फायनली गिरगाव चौपाटी. अशा भाविकांना पुढे काढायचं आहे. कोणीही भाविक विनाकारण रस्त्यामध्ये थांबणार नाही. तत्काळ गिरगाव चौपाटी कंट्रोल रूमशी संपर्क साधा. आपला मुलगा विठ्ठल देवघोडे या ठिकाणी आपली वाट. आता गणपतीचा हार जस्ट काढलाय. गणपतीचा हार आता चेकमेटच्या सिक्युरिटी बरोबर जाईल जागेवर आपल्या. आणि गणपतीला दुसरा हार घातलाय. रंगारी बदक चाळचा गणपती पण आलाय चौपाटीला. आणि गणपती निघालाय पाण्याकडे. आपल्याला काय घाई नाही आहे. आरामात जाऊ द्या. लाईफ गार्डच्या मदतीने विसर्जन करा. आरामात जा. घाई जा. गडबड करू नका. धक्काबक्की करू नका. जय. फायनली गणपती पाण्यात गेलाय आपला.
कसा आहे आपला गणपती? एक नंबर असा आहे. एक नंबर. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा आले या नाचत ढोल ताशांच्या गजरात